आधीच सांगतोय, आता वाजलेत किती 9:14. ह्या रेड लाईन आणि येल्लो लाईनच्या मध्ये मार्केट साईडवेज राहू शकतं. आपण ह्या रेड लाईनच्या वरती सीई साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे, येल्लो लाईनच्या खाली पीई साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. ह्याच्यामध्ये शक्यतो मार्केट साईडवेज राहू शकतं, ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. ओके, मार्केट प्री ओपनिंग झालंय 23,433 आणि आपली लेवल आहे 23,430. 23,430च्या खाली आपण पीईचा प्लॅन करणार आहे आणि 23,509च्या वरती सीईचा प्लॅन करणार आहे. हा आजचा माझा व्ह्यू आहे. चा जो आहे 139 म्हणजे 140च्या वरती आपण सीईचा प्लॅन करू शकतो. प्रॉपर क्लोजिंगची वाट बघूया आणि त्यानंतर आपण सीई मध्ये प्लॅन करूया. 139 पॉईंट म्हणजे 140 त्याचा हाय आहे. आता किती 142 दाखवतोय. आपण प्लॅन करू 145-42च्या वरती गेला तो वरती. सीई साईडला आपण ट्रेड प्लॅन करा. सी साईडचा आता 140 आहे. आपण 148.50 म्हणजे 149च्या वरती प्लॅन करूया. 149च्या वरती तुम्ही बाय करू शकता. स्मॉल स्काल्प करा 149च्या वरती. ओके, 149च्या वरती ट्रेड प्लॅन करू शकताय तुम्ही. कारण का आपल्या ह्या रेड लाईनला त्यानं टच केलंय आणि रेड लाईनच्या वरती गेलं तर शुअर शॉट ते वरतीच जाणार आहे. त्यामुळे सीई साईडला आपण प्लॅन करूया 149च्या वरती. 159, 167 प्रॉफिट बुक करू शकताय. 149ला आपली एंट्री होती. 167, 168 आता तो चालू आहे. इथं प्रॉफिट बुक करू शकताय तुम्ही. अजून पण ह्याच्या वरती गेलं तर शुअर शॉट वरती जाणार आहे मार्केट. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आपण रेड लाईनच्या वरती सीईचा प्लॅन करतोय, मार्केट त्याच पद्धतीनं वरती चाललेलं आहे. 171, 173, 180 प्रॉफिट बुक करा. आपला फर्स्ट ट्रेड डन झालेला आहे. प्रॉफिटेबल असाल तुम्ही. 175 आपली एंट्री आहे. 149. अजून काय पाहिजे? रोजच्या रोज प्रॉपर अनालिसिस, प्रॉपर रिझल्ट. आणि एकच सांगायचं आहे, अनालिसिस महत्वाचं आहे मार्केटमध्ये आणि ते पण प्रीमियम चार्टवर. जे प्रीमियम चार्टवर अनालिसिस करू शकतो तो ट्रेडर नेहमी प्रॉफिटेबल राहू शकतो, स्पॉट चार्टपेक्षा प्रीमियम चार्ट. बघा, ज्या पद्धतीनं बोललो त्याच पद्धतीनं मार्केट वर गेलेलं आहे. हाय मारलेला आहे त्यानं 179चा. प्रॉफिट बुक केला असाल, त्याला ट्रेलिंग जमते त्यांनी ट्रेलिंग करा.